नारायण नारायण. तर मणी आणि मल्ल यांचा सर्वनाश करण्यासाठी कैलासात महादेवांनी श्री मार्तंड भैरवांचा अवतार घेतला. आपल्या जटांमधून घृतमारीची उत्पत्ती केली. आणि मणी आणि मल्ल यांना कंठस्नान घालण्यासाठी निघालेल्या घृतमारीचा मणीने पराभव केला. जाऊन सांग तुझ्या महादेवाला अजूनही वेळ गेलेली नाही. वेळीत सावध हो आणि हे युद्ध मागे घे, नाहीतर जशी तुझी अवस्था केली तशी साऱ्या देवतांची करेन आणि त्या महादेवाला देखील काहीही करता येणार नाही. ही वार्ता कळताच श्री महादेवांनी देवसेनेला येण्यास सांगितले. समस्त देवसेना कैलासात एकत्र आली आणि मल्हारपुराच्या दिशेने या देवसेनेने पुष्पक विमानातून महाप्रस्थान केले. शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा नमो चंड मार्तंड तो खंडधारी उभा जेजुरीला से सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. आणि ह्याच महाप्रस्थानानंतर म्हासेने राजसभेत सर्वांसमक्ष ही घोषणा केली होती की ह्या जेजुरीतून बानूचे प्रस्थान होईल. मी श्री खंडेरायांची पत्नी म्हणून तुला यांच्या आयुष्यातून काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण त्यात मी यशस्वी नाही ठरले. म्हणून आज माझ्याकडे या सिंहासनाचा जो अधिकार आहे त्याचा उपयोग करून मी तुला आदेश देते की या जेजुरीतून माझ्या राज्यातून तू प्रस्थान कर. मला तुला या जेजुरीतून बाहेर काढायचं होतं, माझ्या दृष्टीतून बाहेर काढायचं होतं आणि तसंच केलं मी. सत्याचा विजय झाला बानू. शेवटी तू जिथून आली आहेस तिथेच तुला जावं लागत आहे. मी हे कसं विसरेन. या आख्यानातील महाप्रस्थानानंतर बानूच्या प्रस्थानाच्या विचाराची सुरुवात झाली होती. आज ती बानू या जेजुरीत नाही, याची सुरुवात त्याच तर दिवशी झाली